नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रेफरन्स लिस्टविषयी जाणून घ्यायचं आहे. प्रेफरन्स लिस्ट कशी असली पाहिजे, ती कशी बनवली पाहिजे, कोणते कॉलेज वर टाकायचे आहेत, कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवत असताना कोणत्या बाबींचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे, कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यानंतर त्या ठिकाणी चॉईस फिलिंग केली पाहिजे किंवा प्रेफरन्स लिस्ट बनवून चॉईस फिलिंग केली पाहिजे. तर त्या जे काही बाबी आहेत, गोष्टी आहेत, ज्या आपण अगोदर जाणून घेतल्या पाहिजेत, त्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर MBBS, BDS, BMS, BHMS किंवा अदर कोर्सेस असेल जसे की BPTS आहे, BMS आहे, नर्सिंग आहे किंवा BVSC आहे, तर हे कॉलेज टाकताना कोणतं कॉलेजवर टाकायला पाहिजे, ही जी माहिती आहे. तर कॉलेज निवडत असताना, कॉलेजचा प्रेफरन्स निवडत असताना कोणतं कॉलेज त्या ठिकाणी वर टाकलं पाहिजे, कोणत्या कॉलेजला वरचा क्रमांक दिला पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन, तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर फर्स्ट तुम्हाला कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवताना किंवा चॉईस फिलिंग करताना फर्स्ट जी काही थिंग आहे, गोष्ट आहे, जी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती आहे कॉलेजचा रँकिंग. ते कॉलेज कसं आहे ते तुम्हाला बघायचं आहे. कॉलेज कोणत्या ग्रेडचं आहे, A+ ग्रेड आहे का, A ग्रेड आहे का, B ग्रेड आहे. त्याच्यानंतर कॉलेजची फीस काय आहे. कॉलेजची फीस, आता बऱ्याचशा कॉलेजची फीस खूप हाय साईडला आहे, तर काही कॉलेजची फी मिडियम आहे किंवा कमी आहे. आता बरेचसे कॉलेज आहेत ज्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी कॉलेज फीस प्लस 1-2 लाख रुपये त्या ठिकाणी डिपॉझिट घेतलं जातं. आणि खूप असे काही पालक आहेत जे की एवढी फीस भरू शकत नाही, तर त्या केसमध्ये अशा पालकांनी त्या ठिकाणी कॉलेजच्या फीचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर कॉलेजचं जे काही हॉस्पिटल आहे, कॉलेजला अटॅच असणारं हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो आहे का, त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट जास्त येतात का, ह्या गोष्टीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. कारण MBBS असेल किंवा BMS, BDS किंवा BHMS असेल, मेडिकल फील्डमध्ये जेवढा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल, तेवढं त्या ठिकाणी तुम्ही सक्सेस डॉक्टर त्या ठिकाणी बनणार आहात. तर त्यासाठी कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो आहे का, ते सुद्धा त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं. फर्स्ट आपण बघितलं कॉलेज रँकिंग, सेकंड कॉलेजचं फीस किती आहे, आणि थर्ड म्हणजे कॉलेज, हॉस्पिटल, पेशंट, त्या ठिकाणी पेशंटचा फ्लो आहे का हॉस्पिटलमध्ये, आणि फोर्थ आहे कॉलेजचं लोकेशन. आता कॉलेजचं लोकेशन कुठं आहे, म्हणजे आपल्या जवळ आहे की दूर आहे, आणि कॉलेजची रँकिंग कशी आहे, जवळ आहे की दूर आहे, ते तर बघायचंच आहे. त्याचप्रमाणे कोणत्या सिटीमध्ये आहे, सिटीपासून दूर आहे की प्रॉपर सिटीमध्ये आहेत. कारण मॅक्झिमम आता BMSचे कॉलेजेस बघितले किंवा मग अदर BHMSचे कॉलेजेस बघितले, तर मॅक्झिमम कॉलेज हे सिटीत नसून सिटीपेक्षा दूर आहे. काही कॉलेजेस त्या ठिकाणी खेडेगावात आहेत, तर काही कॉलेज त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आहेत. तर कॉलेजचं लोकेशनसुद्धा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कॉलेजला हॉस्टेल आहे का, कारण मॅक्झिमम कॉलेज असे आहे त्या कॉलेजला त्या ठिकाणी हॉस्टेल अवेलेबल नाही आहेत. आणि जरी असलं तर फक्त काही कॉलेजला मुलींचे हॉस्टेल आहेत, मुलांचे हॉस्टेल त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे जर मुलगी असेल तर बऱ्याचशा पालकांना दुसऱ्या सिटीमध्ये किंवा डिस्ट्रिक्टमध्ये पाठवायचं झालं मुलींना, तर त्या ठिकाणी हॉस्टेल आहे का, ठेवायचं कुठं, तर हा एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळं त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का हे सुद्धा जाणून घेणं त्या ठिकाणी पालकांचं कर्तव्य त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर त्या कॉलेजला टीचिंग कशी आहे. आता मॅक्झिमम न्यू कॉलेजेस आहेत, तर न्यू कॉलेजला प्रेफरन्स कुठं द्यायला पाहिजे. आता मॅक्झिमम मुलं आहेत, चांगला स्कोअर आहे, परंतु ते न्यू आलेले कॉलेज त्या ठिकाणी त्यांना फर्स्ट नंबरला किंवा सेकंड नंबरला प्रेफरन्स दिला जातो, आणि त्यांना ते चांगला स्कोअर असून सुद्धा नवीन आलेलं कॉलेज भेटतं, जे की त्यांनी घ्यायला नाही पाहिजे. तर टीचिंगसुद्धा त्या ठिकाणी बघितली पाहिजे. कॉलेज जर न्यू असेल तर त्या कॉलेजला त्या वर्षासाठी किमान खालचा प्रेफरन्स द्यायला पाहिजे, शेवटला ते कॉलेज टाकायला पाहिजे असं वाटते. जर तुमचा स्कोअर बाउंड्रीवर आहे, टॉपचं कॉलेज भेटत नाही आहे, आणि जर न्यू कॉलेज घराजवळ आलं, तर त्या केसमध्ये घेतलं तरी काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही बघितली पाहिजे. त्याचप्रमाणे त्या कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे, न्यू आहे की ओल्ड आहे. त्याचप्रमाणे घराजवळ आहे की घरापासून दूर आहे. म्हणजे बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट बनवायच्या अगोदर जाणून घेतलं पाहिजे. फर्स्ट म्हणजे कॉलेजचा रँकिंग, सेकंड कॉलेजची फीस, त्याच्यानंतर हॉस्पिटल जे आहे त्यामध्ये पेशंट फ्लो आहे का, कॉलेजचं लोकेशन कुठं आहे, सिटीमध्ये आहे की सिटीपासून दूर आहे,
तालुक्याच्या ठिकाणी आहे का खेडेगावामध्ये कॉलेज त्या ठिकाणी आहे, त्या कॉलेजला हॉस्टेल अटॅच आहे का, हॉस्टेल आहे का, त्याच्यानंतर तिथले टीचिंग कसे आहे, कॅम्पस कसा आहे, कॉलेज किती जुनं आहे आणि किती दूर आहे. आता बऱ्याच वेळेस ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट बनवताना समजून घेतल्या पाहिजे आणि या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट बनवायला पाहिजे. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडतात की समजा आता एखादा स्टुडंट नागपूरचा आहे आणि समजा नागपूरचं एखादं कॉलेज पकडा आणि कोल्हापूरचं एखादं कॉलेज घ्या. जर दोन्ही कॉलेज सेम लेवलचे असेल तर नागपूरच्या मुलांना त्या ठिकाणी नागपूरच्या कॉलेजलाच प्रेफरन्स अगोदर द्यायला पाहिजे, जवळचं कॉलेज घ्यायला पाहिजे जर ते चांगलं असेल तर. हां, दूरचं कॉलेज आहे, जवळचं कॉलेज एवढं काही खास नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही दूरचं कॉलेज त्या ठिकाणी निवडू शकता. म्हणजे बऱ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करून प्रेफरन्स निवडायचा आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये की कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवताना कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजे ही माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आता बरेच मुलं चूक काय करतात की त्या ठिकाणी बऱ्याच मुलाकडून चूक अशी होते की जो सीट मॅट्रिक्समध्ये जे काही सिक्वेन्स आहे कॉलेजेसचा, MBBS असेल किंवा BDS असेल, BMS असेल किंवा BHMS असेल, तर त्या सिक्वेन्सनुसार कॉलेज टाकतात, जे की चुकीचं आहे. सिक्वेन्सनुसार टाकू नका. ह्या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्याच नंतर त्या ठिकाणी प्रेफरन्स बनवा. त्यानुसार त्या ठिकाणी प्रेफरन्स टाकला पाहिजे, जेणेकरून आपण एक आयडियल प्रेफरन्स त्या ठिकाणी टाकू शकतो. तर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.